मागील लेक्चर आपण केमिस्ट्री चॅप्टरमध्ये केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये फर्स्ट चॅप्टर आपला मेटलॉजी, तर त्याच्यामध्ये आपण ओर्स ऑफ आयर्न बघितलं होतं. तर आयर्नच्या ओर जे आहे हेमेटाइट आहे, मॅग्नेटाइट आहे, लिमोनाइट आहे, सिद्राइट आहे. ह्या चारही ओर या आयर्नच्या आहेत की याच्यामधून आयर्न मेटलला सेपरेट केला जातो. हे त्याच्या ओर्स आहे. तर मुख्य ओर जी आहे ती हेमेटाइट आहे. आयर्नची मुख्य ओर आहे ती हेमेटाइट आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे Fe2O3. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला माहिती पाहिजेच. तर ह्या हेमेटाइट ओर मधून आयर्न मेटल कसा सेपरेट केला जातो ते आपण आता या ठिकाणी डिटेलमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. आता पहिला आपण त्याचा फ्लो चार्ट बघू. एक्सट्रॅक्शन फ्लो चार्ट. फ्लो चार्ट shows extraction of metal from the ore. Flow chart. फ्लो चार्ट पहिल्यांदा बघू आपण. तर फर्स्ट स्टेपला तुम्हाला मिळेल की ओर मिळेल. तुमच्याकडे काय असणार आहे ओर. त्याच्यावरती तुम्ही स्टेप काय करणार क्रशिंग. क्रशिंग ठीक आहे. त्यानंतर क्रशिंग नंतर बी स्टेप येईल तुमची कुठली कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशनच्या पद्धती दोन आहेत, फिजिकल प्रोसेस आणि केमिकल प्रोसेस. फिजिकल प्रोसेस फर्स्ट काय ग्रॅव्हिटी सेपरेशन. ग्रॅव्हिटी सेपरेशन. सेकंड आहे मॅग्नेटिक सेपरेशन. मॅग्नेटिक सेपरेशन. थर्ड आहे रोटेशन. फ्लोटेशन प्रोसेस. आणि या केमिकल प्रोसेस आहेत त्या केमिकल प्रोसेस. तर त्याच्यामध्ये एक आहे कॅल्सिनेशन. सेकंड आहे रोस्टिंग. ठीक आहे. त्यानंतर रिडक्शन प्रोसेस आहे. रिडक्शन. तर रिडक्शन मध्ये पुन्हा भाग आहेत स्मेल्टिंग फर्स्ट. सेकंड एल्युमिनोथर्मिक प्रोसेस. प्रोसेस. आणि थर्ड आहे इलेक्ट्रोलिसिस. त्यानंतर डी आहे रिफायनिंग. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे पुलिंग. सेकंड आहे लिक्विएशन. थर्ड आहे डिस्टिलेशन. फोर्थ आहे इलेक्ट्रोलाइटिक रिफाइनिंग.
स्टेप आहेत ओर पासून मेटल मिळण्याच्या. तर फ्लो चार्ट हा तुम्हाला कशासाठी दिलेला आहे, तर तुम्हाला जो मेटल सेपरेट करायचा आहे त्या ओर मधून सेपरेट करायचा आहे, तर त्या ठिकाणी सेपरेट करत असताना या ठिकाणी ओर आहे आणि या ठिकाणी मेटल तुम्हाला मिळेल. तर या सर्व मधले स्टेप करायला पहिली स्टेप आहे जी ओर मिळणार ती तुम्हाला पृथ्वीच्या भूगर्भामध्ये मिळणार आहे, जमिनीमध्ये मिळणार आहे. ती ओर जी आहे त्याला पहिला तुम्ही क्रशिंग करायचं आहे, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय, त्याच्यामधली अशुद्धता काढायची आहे. तिच्या दोन प्रोसेस आहेत, एक फिजिकल प्रोसेस आणि दुसरी केमिकल. फिजिकल मध्ये तीन प्रोसेस आहेत, ग्रॅव्हिटी सेपरेशन, मॅग्नेटिक सेपरेशन आणि प्रोटेशन प्रोसेस. केमिकल प्रोसेस मध्ये दोन आहेत, कॅल्शिनेशन आणि रोस्टिंग. या प्रोसेस करायच्या आहेत. त्यानंतर रिडक्शन प्रोसेस आहे तिसरी. रिडक्शन प्रोसेस मध्ये पहिले आहे स्मेल्टिंग, दुसरे ॲल्युमिनोथर्मिक प्रोसेस, तिसरे इलेक्ट्रोलिसिस. यातली कोणती एखादी लागू होईल. त्यानंतर रिफायनिंग. रिफायनिंग म्हणजे काय, शुद्धीकरण. हे रिडक्शन म्हणजेच काय, स्मेल्टिंग. स्मेल्टिंग म्हणजे काय, तर आता आपण पाहिलं होतं की ब्लास्ट फर्नेस, टाइप्स ऑफ फर्नेस मध्ये मापन फर्नेस आणि ब्लास्ट फर्नेस. तर तो ब्लास्ट फर्नेस आहे तो या स्मेल्टिंग प्रोसेस मध्ये वापरला जातोय. त्यानंतर लास्ट आहे की रिफायनिंग. रिफायनिंग म्हणजे शुद्धीकरण मेटलचं. जो तुमच्याकडे अशुद्ध मेटल आहे या ठिकाणी रिडक्शन प्रोसेस मध्ये तुम्हाला मेटल मिळणार, ते अशुद्ध मिळणार आहे, इम्प्युअर मेटल मिळणार आहे. तर त्याचं काय करायचं आहे, शुद्धीकरण करायचं आहे, प्युरिफिकेशन करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी शुद्ध मेटल मिळून जाईल. लिहून घ्या चार्ट. फ्लो चार्ट लिहून घ्या. झालं का लिहून? झालं असे लिहून. आपण नेक्स्ट पॉइंट कडे वळू आता. आता नेक्स्ट पॉइंट बघा काय, आयर्न मेटल आपल्याला त्याच्यामध्ये घ्या पॉइंट. द मेन ओर ऑफ आयर्न इज कॉल्ड द मेन ओर ऑफ आयर्न. द मेन ओर ऑफ आयर्न इज कॉल्ड हेमेटाइट. फॉर्म्युला आहे त्याचा Fe2O3. The main ore of iron is called hematite ore. तर आता हेमेटाइट ओर जी आहे ती आयर्न मेटलची मुख्य ओर आहे. त्या हेमेटाइट ओर मधून आपल्याला आयर्न मेटल सेपरेट करायचं आहे. तर त्या सेपरेट करत असताना त्याच्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या आपण बघू. फर्स्ट स्टेप आहे क्रशिंग. आता क्रशिंग म्हणजे काय, तर तुम्हाला जी ओर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जी मिळणार आहे अर्थ क्रस्ट मध्ये, ती मोठ्या मोठ्या साईजच्या आकाराची असणार आहे. त्याच्यामध्ये दगड असणार आहे, चिखल असणार आहे, माती असणार आहे, किंवा त्याची आकार जो आहे बिग लम्स, आकार पण त्याचा मोठा असणार आहे. तर ती पहिल्यांदा ओर काय केली पाहिजे, क्रशिंग केली पाहिजे. क्रशिंग म्हणजे काय, तर बिग जॉ क्रशर जे आहे, तुम्हाला मोठे दगडांची बारीक खडी किंवा पावडर करतात बघा, एम स्टँड वगैरे आपण म्हणतो त्याला,
ते बिल्डिंग बांधण्यासाठी वापरतात बघा, की त्याची पावडर वगैरे एमस्टॅन किंवा ग्रिल वगैरे म्हणतो आपण, त्या पद्धतीनं हे जे ओर आहे ती ओर पहिल्यांदा क्रश केली पाहिजे. बिग जॉ क्रशर, जे मोठमोठे क्रशर असतात त्या क्रशरमध्ये, बिग जॉ क्रशरमध्ये टाकून ते क्रश करून त्याची फाईन पावडर केली पाहिजे. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, क्रशिंग. की फाईन पावडर जर केली आपण, त्याची बारीक पावडर जर केली तर ती पुढच्या प्रोसेससाठी सुटेबल होते, पुढची प्रोसेस करण्यासाठी योग्य होते. त्यासाठी आपण पहिली स्टेप कुठली करत आहोत, क्रशिंग. त्यानंतर सेकंड स्टेप आहे कॉन्सन्ट्रेशन. क्रशिंग म्हणजे काय समजून पुन्हा एकदा सांगतोय की जी ओर सापडते आपल्याला पृथ्वीच्या भूगर्भामध्ये, तिची आकार मोठा असणार आहे, साईज मोठी असणार आहे, ती बिग जॉ क्रशरमध्ये घालून तिची बारीक पावडर करणं गरजेचं आहे. आणि ती बारीक पावडर करून मग ती पुढच्या स्टेपला वापरली जाते. सेकंड स्टेप आहे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन, आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, तर पहिल्या स्टेपमध्ये क्रशिंगमध्ये आपल्याला बारीक पावडर केलेली ओर मिळालेली आहे, फाईन पावडर केलेली, फाईन म्हणजे बारीक पावडर केलेली ओर मिळालेली आहे. ती ओर आपण कॉन्सन्ट्रेशन प्रोसेसला घ्यायची. कॉन्सन्ट्रेशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं आहे, तर त्या ओरमध्ये जी अशुद्धता आहे त्या अशुद्धतेचं प्रमाण कमी केलं जातं आहे. अशुद्धता पूर्ण निघून जात नाही त्याच्यातनं, पण त्याच्यामध्ये काही प्रमाणात जी अशुद्धता इम्प्युरिटी आहे ती काढून टाकण्याचं काम कॉन्सन्ट्रेशन स्टेपमध्ये केलं जाते. आता कॉन्सन्ट्रेशन स्टेपमध्ये पहिली स्टेप कुठली वापरलेली आहे बघा, ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड आहे. फर्स्ट कुठली आहे मेथड, ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड. ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड, की या ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड मधून आपण काय करू शकतोय की त्याच्यामध्ये जी इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी कमी करू शकतोय आणि त्याच्यामधनं बऱ्यापैकी चांगली ओर, कॉन्सन्ट्रेटेड ओर आपण रिकव्हर करू शकतोय. तर काय बघा प्रोसेस त्याची ग्रॅव्हिटी सेपरेशनची. या ठिकाणी ओर ठेवलेली आहे. हे कोण आहे, ओर आहे. particles इथे कोण जमा होईल, गेज. गेज आणि म्हणून काय करायचं, वॉटर पाठवायचं आपण. आता ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड मध्ये काय केलं जाते बघा, स्लोपिंग प्लॅटफॉर्म आहे. स्लोपिंग प्लॅटफॉर्म म्हणजे तुम्ही रेल्वे स्टेशनवर बघितलं असेल स्लोपिंग प्लॅटफॉर्म, त्या पद्धतीचा स्लोपिंग प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यावरती ओर जी आहे तुमची कुठलीही क्रशिंग केलेली, क्रशिंग म्हणजे काय, मोठ्या आकाराची ओरचे बारीक पावडर बिग जॉ क्रशिंग मध्ये घालून बारीक पावडर केलेली आहे. ती बारीक पावडर केलेली ओर या ठिकाणी स्लोपिंग प्लॅटफॉर्मवर ठेवलेली आहे आणि इकडून वॉटर पाठवलेलं आहे, पाणी. त्या पाणी पाठवल्यामुळे काय झालेलं आहे की त्या ओर मध्ये जे लाइटर गेज पार्टिकल जे आहेत, लाइटर म्हणजे काय तर हलके, वजनाला हलके असणारे जे अशुद्धता जी आहे त्या अशुद्धता त्या पाण्याच्या प्रवाहातून इकडे बॉटमला जमा झालेली आहे बघा, लाइटर गेज पार्टिकल्स. लाइटर गेज या ठिकाणी जमा झालेले आहे लाइटर गेज, आणि जे हेवियर ओर पार्टिकल जे आहेत ते ह्या सिंक मध्ये जमा झालेले आहेत. सिंक बॉटम, सिंक टू द बॉटम. तर हेवियर ओर पार्टिकल्स या बॉटमला शिल्लक राहतील आणि याच्यामध्ये जी लाइटर गेज पार्टिकल जे आहेत, हलके अशुद्धता जी आहे वजनाला हलकी असणारी, ती पाण्याच्या प्रवाहानं इथं या बेसिन मध्ये जमा होईल. आणि जे ओर पार्टिकल्स जे आहेत ते हेवियर असल्यामुळे या सिंक मध्ये ते शिल्लक राहतील. परत एकदा सांगतोय,
क्रशिंग म्हणजे जी मोठ्या साईजची ओर आहे, मोठ्या आकाराची जी ओर आहे ती बिग जॉ क्रशर मध्ये घालून तिची बारीक पावडर केली जाते, फाईन पावडर केली जाते की ती पुढच्या प्रोसेसला सुटेबल असणार. ती पावडर कॉन्सन्ट्रेशन प्रोसेसमध्ये घेतली जाते. कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस म्हणजेच काय, तर त्या ओव्हरमध्ये जी अशुद्धता आहे त्या अशुद्धताचं प्रमाण कमी करणे, काढून टाकणे अशुद्धता, त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो. तर त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत म्हणजे ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड आहे. तर त्या ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथडमध्ये काय केलं बरं की एक स्लोपिंग प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही रेल्वे स्टेशनवर बघितलेलं आहे त्या पद्धतीचा, किंवा बगीच्यामध्ये सुद्धा बघितलेलं आहे तुम्ही स्लोपिंग प्लॅटफॉर्म की घसरकुंडी म्हणताय तुम्ही त्याला, त्या पद्धतीचा आहे. तर त्याच्यावरती जी बारीक केलेली क्रशिंगची ओव्हर आहे ती वरती प्लॅटफॉर्मवरती ठेवलेली आहे आणि इकडून वॉटर पास केलेलं आहे त्याच्यामध्ये. त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर त्या ओव्हरमध्ये जे लाइटर गेज पार्टिकल जे आहेत, हलके वजनाला असणारे जे अशुद्धता आहे ती पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाईल आणि या बेसिनमध्ये जमा. आणि तुमची जी ओव्हर पार्टिकल जे आहे ते हेवियर असणार आहे ते या सिंकमध्ये बॉटमला शिल्लक राहते. डायग्राम काढून घ्या. याची जी नोट्स आहे ती तुम्हाला ग्रुपवरती मी पाठवतोय. झालं का? नेक्स्ट मेथड बघू आपण सेकंड. सेकंड मेथड आहे कॉन्सन्ट्रेशन मधलीच. मॅग्नेटिक सेपरेशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन मेथड. इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन मेथड. तर ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन मेथड पण कॉन्सन्ट्रेशन मेथडची दुसरी मेथड आहे. तर याच्यामध्ये देखील अशुद्धता कमी करण्याचं काम केलं जात आहे. जी मॅग्नेटिक इम्प्युरिटी आहे ती नॉन मॅग्नेटिक ओव्हर म्हणून सेपरेट केली जाते. मॅग्नेटिक इम्प्युरिटी म्हणजे काय, तर जे लोह चुंबक तुम्ही म्हणताय, मॅग्नेट म्हणताय, त्या मॅग्नेटला चिकटणारी जी इम्प्युरिटी आहे त्याला मॅग्नेटिक इम्प्युरिटी म्हणतो, ती काढून टाकली जाते नॉन मॅग्नेटिक ओव्हर म्हणून. नॉन मॅग्नेटिक ओव्हर म्हणजे की ती ओव्हर त्या मॅग्नेटला चिकटत नाही. तुम्हाला लोह चुंबक सर्वांना माहिती आहे. तर साधारण दोन रोलर असतात या पद्धतीचे. तर त्याच्यावरती एक मोहिंग बेल्ट आहे, त्याच्यावरून चार्ज सोडला जातो या ठिकाणी. तर या ठिकाणी इम्प्युरिटी मिळेल आणि या ठिकाणी ओव्हर मिळेल. हे जे रोलर आहेत हे मॅग्नेटिक आहेत. मॅग्नेटिक रोलर, हे दोन्ही रोलर आहेत ते मॅग्नेटिक रोलर आहेत. आणि हा लेदर बेल्ट, लेदर बेल्ट आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन मध्ये काय केलेलं आहे बघा, तर दोन रोलर आहेत ते मॅग्नेटिक आहेत, हा एक आणि हा एक मॅग्नेट आहे. त्याच्या भोवती फिरणारा एक लेदरचा बेल्ट आहे. तुम्ही मोटरचा बेल्ट बघितला असेल किंवा गिरण बघताय, गिरणीमध्ये पण बेल्ट असतात बघा, ते दोन चाकावरून फिरणारे. तसे दोन रोलर आहेत, त्याच्यावरून हा फिरणारा एक लेदर बेल्ट आहे. ठीक आहे. तर ह्या लेदर बेल्ट वरती वरून काय केलेले आहे, तुम्ही जी क्रशिंग केलेली ओर आहे, क्रशिंग म्हणजे काय, बारीक पावडर केलेली ओर, ती ओर काय करायची आहे तुम्ही वरून ह्या लेदर बेल्ट वरती सोडायची आहे. लेदर बेल्ट वरती सोडल्यानंतर ती ओर पुढे जाईल. पुढे गेल्यानंतर जी मॅग्नेटिक इम्प्युरिटी जी आहे, मॅग्नेटिक इम्प्युरिटी म्हणजेच काय, तर ते लोह चुंबकला चिकटणारी अशुद्धता जी आहे ती इथं मॅग्नेटिक रोलरला चिकटे आणि ती त्याच्या जवळ नियर
जवळच त्या ठिकाणी बॉटमला पडेल चिकटल्यामुळे. आणि जी नॉन मॅग्नेटिक ओव्हर आहे, नॉन मॅग्नेटिक ओव्हर म्हणजे काय की जे तुमचे ओव्हर पार्टिकल जे आहे ते मॅग्नेटला चिकटत नाही, ते ओव्हर पार्टिकल्स काय होते डायरेक्ट पुढे जाऊन पडते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ओव्हर सेपरेट मिळेल आणि नॉन मॅग्नेटिक इम्प्युरिटी या ठिकाणी सेपरेट होईल. ओके, परत एकदा सांगतोय बघा की क्रशिंग स्टेप मध्ये तुम्ही जी मोठी ओव्हर असणार आहे ती ओव्हर काय केलेली आहे, पहिल्यांदा बारीक पावडर केलेली आहे बिग जॉ क्रशर मध्ये घालून. ती बारीक केलेली पावडर पुढच्या प्रोसेस मध्ये वापरली. कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस मध्ये इम्प्युरिटी काढून टाकली जाते आणि फक्त प्युरिटी ठेवली जाते त्याच्यामध्ये. तर इम्प्युरिटी काढण्यासाठी आपण दुसरी मेथड एक बघतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन. तर या ठिकाणी दोन मॅग्नेटिक रोलर वापरले, हा एक मॅग्नेटिक आहे आणि हा एक आहे. त्याच्या भोवती फिरणारा लेदरचा बेल्ट आहे आणि त्याच्यावरती तुम्ही काय केलेलं आहे, ओव्हर सोडलेली. ती ओव्हर सोडलेली ओव्हर जी आहे ती लेदर बेल्ट म्हणून पुढे येईल, कारण की तो बेल्ट आहे तो मूव्हिंग फिरणारा असणार आहे, मूव्हिंग बेल्ट आहे. तर ती लेदर बेल्ट म्हणून पुढे आल्यानंतर जी मॅग्नेटिक इम्प्युरिटी आहे ती मॅग्नेटिक लोहचुंबकचा हा रोलर आहे, त्या मॅग्नेटिक रोलरला ती चिकटेल आणि त्याच्या जवळ ती पडेल इम्प्युरिटी. आणि जी नॉन मॅग्नेटिक ओव्हर आहे ती नॉन मॅग्नेटिक असल्यामुळे ती काय चुंबकाला चिकटणार नाही, ती हाय त्या स्पीडनं पुढे जाऊन पडेल. त्यामुळे तुम्हाला इथं नॉन मॅग्नेटिक ओव्हर सेपरेट होईल आणि मॅग्नेटिक इम्प्युरिटी इथं सेपरेट होईल. त्यासाठी ही मेथड वापरली जाते. याचे डायग्राम आणि त्याची नोट्स तुम्हाला ग्रुपवरती पाठवली जाईल. आतापर्यंत आपण दोन मेथड पाहिल्या, एक ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड आणि सेकंड इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन मेथड. तर ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथडमध्ये आपण स्लोपिंग प्लॅटफॉर्मवर ओव्हर ठेवली होती आणि त्याच्यावर हाय स्पीडनं पाणी पाठवलं होतं. पाण्याबरोबर जी इम्प्युरिटी जी आहे लायटर वजनाला हलकी ती इम्प्युरिटी वाहून गेलेली आहे पाण्याबरोबर, आणि जी गेंज जी ओव्हर पार्टिकल जे आहेत वजनाला जड ते त्या सिंकमध्ये बॉटमला शिल्लक राहिलेली आहे. आणि हे या ठिकाणी आपण ही सेकंड मेथड बघली, इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन मेथड. आता थर्ड मेथड आपण बघत आहोत याच्यामध्ये. तिसरी मेथड बघूया. Flotation process. Flotation process. आता याच्यामध्ये काय काय बघा, डायग्राम पहिला दाखवतो तुम्हाला. Gauge tap hole.
सल्फाइड ओर फ्लोट containing sulfide ore फ्लोट containing sulfide ore त्या इथं गेंज आहे गेंज त्या ठिकाणी मिक्सचर आहे सल्फाइड ओर प्लस वाटर प्लस पाइन ऑइल तर बघा काय केलेलं आहे फ्लोटेशन प्रोसेस ही सल्फाइड ओरच्या सेपरेशन साठी वापरलेली आहे सल्फाइड ओर वॉटर प्लस पाइन ऑइल ह्या तिघांचं मिक्सचर काय केलेलं आहे या ठिकाणी घेतलेलं आहे सल्फाइड ओर वॉटर प्लस पाइन ऑइल या तिघांचं मिक्सचर या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर एअर पाठवलेली आहे सेंटरला आता तुम्हाला माहिती आहे की शॅम्पू जर आपण पाण्यात टाकला आणि त्या ठिकाणी स्टर केलं किंवा हाय स्पीडने हवा पाठवली तर त्याच्यामध्ये फेस येतोय बघा त्याला फेस येतोय ना मग त्या पद्धतीनेच या ठिकाणी पाइन ऑइल जे वापरलेलं आहे ते पाइन ऑइल असल्यामुळे काय केलं ते एअर जर आपण पाठवली हाय स्पीडनं कॉम्प्रेस्ड एअर तर त्या ठिकाणी फेस तयार झालेला आहे बघा फेस तयार झाला आता जो फेस तयार झालाय त्याला आपण फ्लोट म्हणतो FROTH त्या फेसला सल्फाइड ओर जे पार्टिकल्स आहेत जी ओर आहे ती ओर पार्टिकल्स या फ्लोटला चिकटलेले आहेत ओर पार्टिकल्स सगळे त्या फ्लोटला चिकटलेले आहेत आणि जी गेंज आहे ती बॉटलला शिल्लक राहिलेली आहे पाण्यामध्ये कारण की गेंजचं वजन जास्त आहे डेन्सिटी जास्त आहे त्यामुळे ती पाण्यामध्ये बॉटलला शिल्लक राहते आणि ती गेंज इथून सेपरेट केली जाते गेंज कॅप ओर आणि जे सल्फाइड ओर जी आहे ती सल्फाइड ओर इथून इकडे सेपरेट केलेली आहे बघा सल्फाइड ओर सेपरेट केलेली आहे बेसिन मध्ये सेटलिंग बेसिन म्हणतो आपण याला काय म्हणतो सेटलिंग बेसिन तर सेटलिंग बेसिन मध्ये सल्फाइड ओर पार्टिकल सेपरेट आहे परत एकदा म्हणतोय फ्लोटेशन प्रोसेस ही अशुद्धता काढण्यासाठी वापरलेली आहे पण ती वापरत असताना सल्फाइड ओर साठीच फक्त वापरली जाते तर सल्फाइड ओर जी आहे ती सल्फाइड ओर प्लस वॉटर प्लस पाइन ऑइल या तिघांचं मिक्सचर त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्या सेंटरला कॉम्प्रेस्ड एअर पाठवलेले आहे ती कॉम्प्रेस्ड एअर पाठवल्यामुळे ज्याप्रमाणे आपण शॅम्पू पाण्यात टाकल्यानंतर स्टर केल्यानंतर फेस येतोय तसं त्या ठिकाणी एअर पाठवल्यामुळे त्याच्यामध्ये पाइन ऑइल असल्यामुळे फ्लोट तयार झाला पण त्या फ्लोट म्हणजे फेस त्या फेसला जे सल्फाइड ओर जी आहे ती सल्फाइड ओर चिकटलेली आहे त्या फेसला आणि ती सेटलिंग बेसिन मध्ये सेपरेट झालेली आहे म्हणजे आपल्याला या बेसिन मध्ये फ्लोट कंटेनिंग सल्फाइड ओर फक्त सल्फाइड ओर या ठिकाणी सेपरेट मिळाली आणि जी गेंज आहे ती गेंज हेवी असल्यामुळे जड असल्यामुळे ती पाण्यामध्ये बॉटमला शिल्लक झालेली आहे ती इथून टॅप होलमधून सेपरेट केली जी डायग्राम काढून घ्या किंवा नोट्स मध्ये मी पाठवतोय ती घेतली तरी चालेल परत एकदा मी सांगतोय बघा आता की हेमेटाइट ओर ही आयर्नची मुख्य ओर आहे की त्या ओर मधनं आयर्न मेटल सेपरेट केला जातो आता आयर्न मेटल सेपरेट करण्यासाठी पहिली प्रोसेस आहे ती क्रशिंग प्रोसेस आहे क्रशिंग म्हणजे काय तर जी तुमची ओर आहे ती साईजला मोठी असणार आहे त्या मोठ्या साईजची ओर बारीक क्रश केली जाते बिग जॉ क्रशर मध्ये घालून आणि ते मोठ्या साईजची ओर बारीक क्रशर मध्ये बारीक केल्यानंतर त्याची एक बारीक पावडर तयार होते फाईन पावडर म्हणतो आपण त्याला ते फाईन पावडर पुढच्या कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस साठी वापरली जाते आता कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस मध्ये तीन मेथड आपण पाहिल्या पहिली मेथड आहे ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड तर त्या ग्रॅव्हिटी सेपरेशन मेथड मध्ये काय केलं होतं तर एक स्लोपिंग प्लॅटफॉर्म आहे जसा रेल्वे स्टेशनवर किंवा बगीच्यामध्ये घसरगुंडी असते तसा एक स्लोपिंग प्लॅटफॉर्म आहे त्या स्लोपिंग प्लॅटफॉर्मवर जी क्रशिंग स्टेप मध्ये बारीक केलेली ओर आहे ती त्याच्यावरती ठेवलेली आहे आणि इकडून हाय स्पीडने वॉटर पाठवलेली आहे आता पाणी पाठवल्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर
इम्प्युरिटी जी वजनाला हलकी आहे ती वाहून गेलेली आहे आणि जी ओर आहे ती वजनाला जड असल्यामुळं ती त्याच्या सिंक बॉटमला शिल्लक राहिलेली आहे. सेकंड मेथड इलेक्ट्रोमॅग्नेटिक मेथड दिलेली आहे की त्याच्यामध्ये मॅग्नेटिक रोलर 2 होते आणि त्याच्या भोवती फिरणारा एक लेदरचा बेल्ट होता. त्या लेदरच्या बेल्टवरती जी क्रशिंग केलेली पावडरची ओर आहे ती ओर सोडलेली आहे. ती ओर सोडल्यामुळे त्याच्यामध्ये जी मॅग्नेटिक इम्प्युरिटी आहे ती मॅग्नेटिक इम्प्युरिटी त्या मॅग्नेटला जाऊन चिकटते आणि त्या मॅग्नेटिक रोलरच्या जवळ जाऊन पडते. मॅग्नेटिक रोलर म्हणजे लोहचुंबक, त्याच्या जवळ जाऊन ती मॅग्नेटिक इम्प्युरिटी चिकटून शेजारी पडते. आणि जी नॉन मॅग्नेटिक ओर आहे ती हाय त्या स्पीडनं पुढे जाऊन थोड्या अंतरावरती सेपरेट होते. त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेपरेशन मेथड म्हणतो. आणि थर्ड मेथड आपण बघतोय त्याच्यातली की फ्लोटेशन प्रोसेस. फ्लोट म्हणजे फेस असणे, फेस माहिती आहे तुम्हाला. फ्लोटेशन म्हणजे तरंगणे आणि प्रोसेस. तर त्याच्यामध्ये एका कंटेनरमध्ये सल्फाईड ओरसाठी जे वापर जात आहे तर सल्फाईड ओर, पाणी आणि पाईन ऑइल या तिघांचं मिक्सर घेतलेलं आहे. इकडून हाय स्पीडनं कॉम्प्रेसरला एअर पाठवलेली आहे. ती एअर पाठवल्यामुळं त्या ठिकाणी फ्रोथ तयार झालेला आहे. त्या पाईन ऑइलचा फ्रोथ, गाडी सर्व्हिसिंग करताना ऑइल घेतात बघा पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडी हवा जर सोडली तर त्याला फेस येतोय बघा. तसं या ठिकाणी फेस आलेला आहे, त्याला फ्रोथ म्हणतो आपण. पण त्या फ्रोथला सल्फाईड ओर पार्टिकल्स स्टिक झालेले, चिकटलेले. स्टिक म्हणजे काय? चिकटणे. सल्फाईड ओर पार्टिकल्स चिकटलेले आणि तो फ्रोथ काय झाला? सेटलिंग बेसिनमध्ये सेपरेट जमा झालेला आहे. सेपरेट जमा झाला म्हणजे तुम्हाला सल्फाईड ओर पार्टिकल्स या ठिकाणी सेपरेट मिळालेले आहे. आणि जी गेज आहे ती गेज पाण्यामध्ये बॉटमला शिल्लक राहते आणि ती टॅप होल्डमधून वेळच्या वेळी सेपरेट केली जाते. काय शंका आहे कोणाला? नेक्स्ट पॉइंटकडे जाऊ आपण. आता पुढचा पॉइंट आहे त्याच्यामधला केमिकल प्रोसेस. पहिला आपण फिजिकल प्रोसेस बघितली कॉन्सन्ट्रेशन मध्ये. सेकंड आहे केमिकल प्रोसेस. तर त्याच्यामध्ये पहिला आहे कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशन म्हणजे काय? तर it is the process of heating the ore strongly in the absence of air. In the absence of air to a temperature insufficient to melt it. Insufficient to melt it. की कॅल्सिनेशन म्हणजे काय? तर इट इज द प्रोसेस ऑफ हीटिंग द ओर स्ट्रॉंगली इन द absence of air to a certain temperature insufficient to melt it. की हीटिंग करायचे आहे ओर स्ट्रॉंगली पण त्या ठिकाणी absence of air, त्या ठिकाणी हवा पाठवायची नाही. तो टेम्परेचर इज सफिशियंट टू मेल्ट. पण टेम्परेचर कुठपर्यंत पाठवायचा आहे की ती ओर वितळता कामा नये. काय सांगितलंय बघा कॅल्सिनेशन म्हणजे काय? की रिव्हर्सिबल फर्नेस मध्ये प्रोसेस केली जाते. इट इज डन इन द हार्ट ऑफ reverberatory
आहे तसाच एक कुठला आहे रिव्हर्बरेटर फर्नेस आहे. मपर फर्नेस, ब्लास्ट फर्नेस बघितला तसाच रिव्हर्बरेटर फर्नेस आहे. त्या फर्नेस मध्ये ती ओर टाकायची आहे. ओर टाकल्यानंतर त्या ठिकाणी हिटिंग द्यायचं आहे, पण त्या ठिकाणी त्या फर्नेसचे दरवाजे बंद ठेवायचे. when the doors are kept closed, when the doors are closed, की त्या फर्नेसचे दरवाजे काय करायचे बंद ठेवायचे. बंद ठेवल्यामुळे त्या ठिकाणी हवा जाणार नाही इन द ॲब्सेन्स ऑफ एअर. आणि टेम्परेचर द्यायचं कुठपर्यंत इनसफिशियंट टू मेल्ट, की ती ओर वितळता कामा नाही. आता मुख्य हेतू काय तर टू रिमूव्ह द मॉइश्चर. च्या कॅल्शिनेशन प्रोसेसचा उद्देश काय तर त्या ओर मध्ये जे मॉइश्चरचं प्रमाण आहे ते मॉइश्चरचं प्रमाण कमी करायचं आहे, काढून टाकायचं आहे. त्यात टू रिमूव्ह द व्होलाटाईल इम्प्युरिटीज, की त्या ओर मध्ये जी व्होलाटाईल इम्प्युरिटी आहे. व्होलाटाईल म्हणजे काय माहिती आहे, पेट्रोल उघड्यावर ठेवल्यानंतर निघून जाते बघा, तर व्होलाटाईल म्हणतो. तर जी व्होलाटाईल इम्प्युरिटी जर त्या ओर मध्ये असेल तर टेम्परेचर जास्त दिल्यानंतर त्याच्यात ती इम्प्युरिटी निघून जावावी, हा एक उद्देश आहे. आणि टू मेक द मास पोरस, की पुढच्या प्रोसेससाठी ते मास योग्य असलं पाहिजे, त्यासाठी कॅल्शिनेशन प्रोसेस केलेली आहे. परत एकदा सांगतो कॅल्शिनेशन म्हणजे काय. कॅल्शिनेशन इट इज द प्रोसेस ऑफ हिटिंग द ओर स्ट्रॉंगली इन द ॲब्सेन्स ऑफ एअर, की ओर रिव्हर्बरेटर फर्नेस मध्ये ठेवायची ती ओर, आणि ओर ठेवल्यानंतर त्याला हिटिंग द्यायचं. पण कुठपर्यंत हिटिंग द्यायचं की त्याच्यामध्ये ती ओर मेल्ट होता कामा नये, तिथपर्यंत हिटिंग द्यायचं आहे. पण त्या फर्नेसचे दरवाजे बंद असले पाहिजेत, त्यामुळे त्या ठिकाणी हवा जाणार नाही इन द ॲब्सेन्स ऑफ एअर, की त्याच्यामधलं मॉइश्चर निघून गेलं पाहिजे, व्होलाटाईल इम्प्युरिटी निघून गेली पाहिजे, आणि ते मास पुढच्या स्टेपला योग्य झालं पाहिजे. आता सेकंड प्रोसेस आहे कॅल्शिनेशन नंतर रोस्टिंग. सेकंड प्रोसेस रोस्टिंग. आता रोस्टिंग प्रोसेस याच्या विरुद्ध आहे कॅल्शिनेशनच्या. रोस्टिंग इज द प्रोसेस ऑफ हिटिंग द ओर स्ट्रॉंगली इन द प्रेझेन्स ऑफ एअर, इन द प्रेझेन्स ऑफ एअर, इन द प्रेझेन्स ऑफ एअर. इथं ॲब्सेन्स ऑफ एअर आहे तर फक्त प्रेझेन्स ऑफ एअर टू ए टेम्परेचर इनसफिशियंट टू मेल्ट इट. It is done in the heart of reverberant furnace when the doors are open. Doors are open. ही फर्नेसचे दरवाजे ओपन असले पाहिजे. त्याच्यामध्ये सेम प्रोसेस कॅल्शिनेशन, फक्त ॲब्सेन्स ऑफ एअर जे आहे त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ एअर येईल, आणि डोअर्स आर क्लोज्ड ठिकाणी डोअर्स आर ओपनिंग. Roasting, it is the process of heating the ore strongly in the presence of air to a temperature insufficient to melt it. It is done in the heart of reverberant furnace when the doors are open. प्रोसेस लक्षात. रोस्टिंग म्हणजे काय. रोस्टिंग म्हणजे पण रिव्हर्बरेट फर्नेसच आहे. त्या फर्नेस मध्ये ती ओर घ्यायची आहे, टेम्परेचर द्यायचं आहे, पण टेम्परेचर देत असताना ती ओर वितळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. पण त्या ठिकाणी हवा पाठवली जाते कारण की त्या फर्नेसचे दरवाजे ओपन असणार आहे. Doors are kept open. ठीक आहे. कॅल्शिनेशन रोस्टिंग दोन्ही प्रोसेस सेम आहेत. मग रिव्हर्बरेटर फर्नेस मध्ये ती ओर ठेवायची आहे, हिटिंगला द्यायचं आहे, पण हिटिंग देत असताना ती ओर वितळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. फक्त कॅल्शिनेशन मध्ये त्या फर्नेसचे दरवाजे बंद ठेवायचे आहेत, हवा पाठवायची नाही आहे. आणि रोस्टिंग मध्ये त्या फर्नेसचे दरवाजे ओपन ठेवायचे आहेत, त्याच्यामध्ये हवा पाठवायची आहे. ठीक आहे. हा एवढाच फरक आहे, बाकी काय फरक त्याच्यात नाही कॅल्शिनेशनच्या विरुद्ध रोस्टिंग. बघा आज आपण कॉन्सन्ट्रेशन प्रोसेस मध्ये फिजिकल प्रोसेस बघितलेले आहेत. 3 आहेत. ग्रॅव्हिटी सेपरेशन, मॅग्नेटिक सेपरेशन, प्रोन फ्लोटेशन. आणि केमिकल प्रोसेस 2 बघितलेले आहेत, कॅल्शिनेशन आणि रोस्टिंग. त्याच्या पुढची स्टेप आहे रिडक्शन प्रोसेस, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.